नवनीत राणा यांना चर्चेत येण्यासाठी आता असुद्दीन ओवैसी मिळाले आहेत इम्तियाज जलील. दुर्दैव याचे वाटते की ते सर्व लोक माझ्याकडे आले होते आणि तेव्हा मी त्यांना सांगितले होते की आपल्या घराला कोणी हात लावू देणार नाही. नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की 30 मार्च 2022 पर्यंत सर्व बेघर लोकांना घर मिळेल. फक्त घरच नाही तर घरात पाणीसुद्धा मिळेल. हे मोदी यांचे भाषणात ते खूप वेळा बोलले आहेत. एका बाजूला तुम्ही बोलणार की बेघर असणाऱ्यांना घरे देणार आणि दुसऱ्या बाजूला अशी घरं तोडणार. माझ्या शहरात पंतप्रधान आवास योजनेत एकही घर बांधलेलं नाही. ज्या परिसरातील हे अतिक्रमण हटवले आहे त्या परिसरातील आमदार खासदार भाजपचा आहे. ही महिला SCच्या कॅटेगरीतून निवडून आली आहे, तर हिने बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचले आहे की नाही हे माहीत नाही. ही महिला कदाचित संविधान विसरली असेल. ओवैसींनी सांगितले होते की आम्ही रामाचा आदर करतो पण नथुरामाचा आदर करत नाही. हे नथुराम सारखे लोक आहेत. ही महिला चीप पब्लिसिटी घेण्यासाठी अनेकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिला चर्चेत येण्यासाठी असुद्दीन ओवैसी मिळाले आहेत व खूप चीप लेवलचे ते राजकारण करते आहेत. झाला घरांसाठी अतिक्रमण तोडण्यासाठी अष्टधुळ्याच्या नळकांड्या फोडल्या, काय म्हणतो? नाही, दुर्दैव हे याचा वाटला मला की ते सगळे लोक आमच्याकडे आले होते. मी त्यांना सांगितलं की नाही, आपल्या घराला कोणी हात लावू देणार नाही, कारण मोदी साहेबांनी सांगितलेले आहे की 30 मार्च 2022 तक इस देश के अंदर हर बेघर को घर मिलेगा और सिर्फ घर ही नहीं मिलेगा, घर में नल, नल में जल. ये मोदी जी के भाषण है, कई मर्तबा उन्होंने कई सभाओं के अंदर बोले हैं. मग एका साईडला तुम्ही हे म्हणणार आहे जी ज्या देशामध्ये जे बेघर आहे त्यांना घर देणार आणि दुसऱ्या साईडला तुम्ही अशा जाऊन लोकांचे घरे तोडणार की तिथे लोक 10-10, 15-15 वर्षापासून राहत होते. तुम्ही एकही घर बांधला नाही. पंतप्रधान आवास योजनेमध्ये माझ्या शहरामध्ये एकही घर बांधण्यात आलेला नाही आहे. मग ते का बांधू शकले नाही तुम्ही? आणि दुर्दैव याचा वाटला की ज्या एरियामध्ये हे तोडफोड झालेली आहे, ज्या बलाचा वापर करण्यात आलेला आहे, तिथे खासदार कुणाचा? तर भाजपचा. आमदार कुणाचा? भाजपचा. आणि खासदार आमदारी नाही, एक साहेब केंद्रामध्ये मंत्री आहे आणि दुसरे साहेब राज्यामध्ये मंत्री आहे. मग हे गोरगरिबांना असा उल्लू बनवण्यासाठी तुम्ही तुमचं पंतप्रधान असं भाषण करणार आणि दुसऱ्या साईडला तुम्ही असं जाऊन तोडफोड करणार, हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा मला. एक म्हण यूट्यूबवर बघितलेली आहे, फेसबुकवर बघितलेली आहे, अगर किसी बदतमीज इंसान से बहस हो तो हार मान लेना चाहिए, क्योंकि इंसान कितना भी अच्छा हो, कुत्ते से अच्छा भोग नहीं सकता. मी याच्या बाबतीत बोलत नाही या महिलेच्या, पण ज्या प्रकारे ही महिलेची भाषा जी वापरत आहे, मला सांगण्यात आलेलं आहे ती SCची आहे, SC कॅटेगरीमध्ये निवडून आलेली आहे. मग तिला बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान त्यांनी वाचली की नाही वाचली मला माहीत नाही आहे, पण त्या लोकसभामध्ये फक्त भाजप प्रणित आहे, भाजपच्या तिकीट तिला पाहिजे म्हणून संविधानात विसरली असेल. तर ह्या संविधानामध्ये कुठलाही असा हे नाही आहे की कुणाला तुम्ही बळजबरीने जबरदस्ती करून हे तुम्हाला सांगावेच लागेल. असदुद्दीन ओवैसी साहेबांनी स्पष्ट लोकसभेमध्ये सांगितलं होतं की आम्ही पुरुषोत्तम रामचा आदर करतो, आम्ही नथुरामचा आदर करत नाही. हे नथुराम सारखे लोक आहे ज्यांच्या बाबतीत तुम्ही मला प्रश्न विचारलेले आहे. पण ही महिलेच्या बाबतीत आपण काही महिन्यापूर्वी तिच्या जे एक आंदोलन सुरू केली होती की हनुमान चालीसा आपल्या घरामध्ये नाही वाचायचं, उद्धव ठाकरेच्या घराच्या समोर जाऊन आपल्याला वाचायचे आहे. म्हणजे अशा प्रकारची चीप पब्लिसिटी घेण्यासाठी ती अनेकदा चर्चेत आलेली आहे. यावेळी तिला ओवैसी साहेब मिळालेले आहे चर्चेमध्ये येण्यासाठी. आम्ही जास्त अशा महिलांना महत्त्व देत नाही आहे, कारण खूप चीप लेवलची ती पॉलिटिक्स करते ते.